हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर रोजच्यासारखी आज मी माझ्या टाईमवर उठले, चहा घेतला आणि नंतर माझं एक ब्लाऊज आहे ते वैष्णवीकडे शिवायला गावाकडे द्यायचं होतं. म्हणून माझं ते ब्लाऊज पीस सापडत नव्हतं. मग ते सापडता मी हा कपाटातला बराचसा राडा बाहेर काढला आणि हा खूप सारा. तर याच्यामध्ये मी थोडंसं जो पसारा आहे तो ठेवून दिलेला आहे आणि हे आहे जुनं कबड. तर याच्यामध्येही खूप सारे कपडे आहेत आणि हे नवीन आहे. याच्यामध्येही खूप सारे कपडे अस्ताव्यस्त पडलेले आहे. मग विचार केला आता एवढं काढलेलंच आहे तर थोडंसं आवरून घेऊ. मग आता जे माझे काही साड्या वगैरे होत्या त्याही मला इथे ठेवायच्या होत्या आणि आईच्याही थोड्याफार साड्या त्या व्यवस्थित ठेवायच्या होत्या. मग माझ्या सगळ्या साड्यांची घडी घालून ह्या इथे थोड्याशा मी व्यवस्थित ठेवलेल्या आहे आणि बाकी माझे ड्रेस वगैरेही ते ठेवायचे आहेत. तर ते आणखी माझा एक नवीनच वन पीस आहे. माझ्या बड्डेला तो मी घेतला होता आणि एकदाही घातलेला नाही. तर याची एक गोष्ट सांगते. तर हा माझी आई माझे कपडे घडी घालून ठेवत होती तेव्हा तिनं बघितला आणि ती मला म्हणत होती की हा ड्रेस जो आहे तो जी मागायला मुलगी येते तर तिला आपण देऊन टाकू. तर फ्रेंड्स, हा ड्रेस एवढा वाईट आहे का की म्हणजे नवीनच असून तरी आई म्हणत होती की हा आपण तिला देऊन टाकू. तर मला कमेंट करून नक्की सांगा. मग आता माझं ते सगळं आवरून झालेलं आहे आणि माझी अंघोळ वगैरे आता झालेली आहे. तरी आज मला खूप लेट झालं, 12 वाजलेले आहेत हे सगळं करायला. आणि आता माझं आवरून मी करणार आहे पूजा म्हणजे पूजा आईने केलेली आहे. मला लेट झालं म्हणून, पण जे नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे ती बाकी आहे. तर आज दत्त जयंती आहे म्हणून मी आरती इथे करणार आहे. रोज नॉर्मली मी आरती करत नाही, पण दत्त जयंतीमुळे मी आज दत्ताची आरती करणार आहे. तर आरती करून मग नंतर करायचं आहे फराळाचं. आज मलाही उपवास आहे दत्त जयंतीचा आणि आईलाही उपवास आहे. तर इथे आईने साबुदाणा वड्याची तयारी करून ठेवलेली आहे. तर गरम गरम साबुदाणा वडे मी आईला बनवून देत आहे आणि हे बनवता मीही थोडेसे इथे हे टेस्ट करत आहे. साबुदाणा वडे बनवता मीही इथे ते गरम गरम खाऊन घेतलेले आहे आणि आता म्हणजे माझंही फराळाचं इथेच झालेलं आहे. तर आता आमचं सगळं आवरलं आणि आम्हाला नंतर जायचं आहे मंदिरामध्ये, पण मध्ये थोडासा टाईम होता म्हणून आता आई इथे जे आम्हाला खारी खोबऱ्याचे लाडू बनवायचे आहे त्याची तयारी करत आहे आणि मीही तिला थोडीशी हेल्प करू लागलेली आहे. तर आता आई हे करते आहे आणि मग आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये म्हणून मी इथे माझं आवरते आहे. तर आज मला थोडेसे व्हिडिओ मंदिरामध्ये बनवायचे आहे म्हणून मी इथे तयार होत आहे. म्हणजे इयरिंग वगैरे मॅचिंग घालणं असं माझी तयारी इथे सुरू आहे. तर इथे मला थोडासा वेळ लागला आणि नंतर मग एक इयरिंग चूज करून मी ते घातलेले आहेत. आज आम्हाला महादेव मंदिरामध्ये जायचं आहे आणि देवीच्या मंदिरामध्येही जायचं आहे. दत्त मंदिर थोडंसं दूर आहे म्हणून आम्ही तिकडे जाणार नाही आहेत. तर जे जवळ मंदिर आहे तिथे आज आम्ही जायचं ठरवलेलं आहे. तर आता माझं इथे सगळं आवरलेलं आहे आणि मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आवरूपर्यंतच वाजलेले आहेत 4:30 आणि म्हणजे आता झालेली आहे चहाची वेळ. म्हणून मग आता मी चहा बनवत आहे माझ्यासाठी आणि पप्पासाठी. मग चहा घेऊन लगेच निघणार मंदिरात जाण्यासाठी. नाहीतर मग लेट केलं की आता दिवस छोटा आहे तर यायलाही लेट होतं किंवा अंधार पडून जातो आणि व्हिडिओ बनवायचा आहे. तर मग म्हणून म्हटलं की थोडंसं लवकरच जाऊ. आता आईलाही तिचं आवरायचं आणखी बाकी आहे, आईही आवरेल आणि मग आता सगळं आवरून झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे मंदिरात. आता आम्ही मंदिरात येऊन पोहोचलेलो आहे आणि थोडंसं आज लवकर आलो म्हणून इकडे कोणीच नाही आहे. अशी नॉर्मली इकडे कधीच गर्दी नसते खूप जास्त आणि आता या दिवसात तर खूपच कमी लोक इकडे दर्शनासाठी येत असतात. तर मग महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहे देवीच्या मंदिरामध्ये. आज पौर्णिमा आहे म्हणून आई म्हटली की आज देवीच्या मंदिरात जाऊ म्हणून इथे आज आम्ही आलेलो आहे मसोदरी देवीला. तर मसोदरी देवीचा व्हिडिओ मी
बनवलेला आहे आणि तो माझ्या चॅनलवर अपलोडही केलेला आहे. तर त्याच्यामध्ये डिटेल्स काय जे आहे मसोदरी देवीचं तर ते मी सगळं सांगितलेलं आहे. मग आता इथे पौर्णिमा आहे, पण तरीही एवढे काही भाविक भक्त इथे नाही आहेत. बहुतेक आज दत्त मंदिरामध्येच सगळेजण गेलेले आहेत. आणि हा असा आहे मंदिराचा परिसर, खूप छान असा आणि खूप शांत असा. आज आहे श्री दत्त जयंती आणि म्हणजे मी पहिले दत्तात्रेयचं एवढं काही करायचे नाही, पण यावर्षी मी श्री गुरुचरित्र पारायण आणि नवनाथ पारायण हे दोन्हीही केलेलं आहे आणि ते करून मला खूप चांगलं वाटलं आणि याच्यापुढेही ते करण्याची माझी खूप इच्छा आहे. तर मला म्हणजे असा अनुभव आला आणि रिसेंटली मी यूट्यूबवरही ऐकलं की म्हणजे आपण हिंदू धर्मामध्ये कुठलीही परंपरा घ्या आणि त्याचा जर तुम्ही खोलवर अभ्यास करत गेले तर तुम्ही त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर ते मूळ म्हणजे एकच, ते मूळ एकाच ठिकाणी येऊन पोचतं आणि ते म्हणजे श्री भगवान दत्तात्रेय. तर हे खरंच खरी गोष्ट आहे. मलाही त्याचा एक्सपिरियन्स आलेला आहे आणि मीही तसा विचार करत होते. तर आज देवीचं दर्शन खूप शांततेत झालेलं आहे, कारण बिलकुलच गर्दी नव्हती, कारण सगळे दत्तात्रेयच्या मंदिरामध्ये गेलेले असणार आहे. पण आम्ही आज गेलो नाही. आता एक दिवस दत्तात्रेयच्या मंदिरात नक्की जाणार. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.